अगदी सचिन गाड आपले प्रतिनिधी आपल्यासोबत जोडले गेले आहेत। सचिन, काय सांगाल तुम्ही, नेमकं कुठे आहात आणि तिथलं कसं वातावरण आहे, कशी या ठिकाणी दक्षता घेतली जाते? नक्कीच आता अवघ्या काही तासांमध्ये मतमोजणीला सुरुवात होणार आहे। आपण सध्या विल्सन कॉलेज इथे तिथे मलबार हिल मतदारसंघाच्या मतमोजणीला 8च्या ठोक्याला सुरुवात होईल। आपण जर बघितलं तर मोठा पोलीस बंदोबस्त इथे तैनात ठेवण्यात आलेला आहे। याच ठिकाणी गेल्या 2 दिवसांपासून जी ईव्हीएम मशीन होती त्यांना स्टोअर करून ठेवण्यात आलेलं होतं आणि तेव्हापासून हा सगळा बंदोबस्त आहे। या मतदान केंद्राच्या 200 मीटर पर्यंत पोलिसांनी जबाबबंदीचे आदेश लागू केलेले आहेत। निवडणुकीच्या संदर्भातील लोकांशिवाय इतर कोणालाही या मतदान केंद्राच्या जवळपास देखील पोलीस सोडत नाहीत। आपण बघतोय की सध्या जे उमेदवारांचे प्रतिनिधी असतात ते येण्यास सुरुवात झालेली आहे। निवडणुकीचे अधिकारी या आधीच मतदान केंद्रावरती पोहोचले आहेत आणि बरोबर 8च्या ठोक्याला इथे मतदान मोजणीला सुरुवात होईल। सुरुवातीला पोस्टल बॅलेटची मतं उघडली जातील आणि त्यानंतर ईव्हीएम मशीन्स ज्या आहेत त्या उघडल्या जातील। मलबार हिल मतदारसंघामध्ये भाजपकडून मंगलप्रभात लोढा हे रिंगणात आहेत, तर त्यांच्या विरोधात शिवसेना ठाकरे गटाने बेहरूलाल चौधरी यांना उमेदवारी दिलेली आहे। मंगलप्रभात लोढा हे 5 टर्मचे आमदार आहेत आणि 6व्यांदा ते निवडणुकीच्या रिंगणात उतरलेले आहेत। त्यांचं मोठं काम आहे आणि त्यांचा विजय हा एकतर्फी होईल अशी शक्यता वर्तवली जाते। मात्र असं असलं तरी आपण बघतोय की पोलिसांकडून कुठेही बंदोबस्तात कमतरता करण्यात आलेली नाहीये। जे वेगवेगळे उमेदवार आहेत त्यांच्यासाठी प्रत्येकासाठी जल्लोष करण्यासाठी वेगवेगळी जागा करण्यात आलेली आहे। विल्सन कॉलेजमध्ये या मतमोजणीला बरोबर 8च्या ठोक्याला सुरुवात होईल। सुरुवातीला पोस्टल बॅलेटचं काउंटिंग होईल आणि त्यानंतर ईव्हीएम मशीन्स जी आहेत ती उघडली जातील। आपण जर बघितलं तर संपूर्ण जो मरीन ड्राईव्हचा रस्ता आहे तो पोलिसांनी इकडे बॅरिकेड करून रस्त्याची एक बाजू जी आहे ती बंद करण्यात आलेली आहे। कोणालाही इथे या मतदान केंद्राच्या जवळपास देखील सोडलं जात नाही। स्ट्रॉंग रूम आहे। गेल्या 2 दिवसांपासून ईव्हीएम मशीन याच ठिकाणी ठेवण्यात आलेली होती आणि जे उमेदवार इथे उभे आहेत त्यांच्यासाठी जल्लोष करण्यासाठी आपण बघतोय की पोलिसांनी वेगळी सोय केलेली आहे। मुंबईमध्ये असे 36 एकूण मतमोजणी केंद्र आहेत आणि त्या प्रत्येक ठिकाणी अशाच प्रकारचा बंदोबस्त आपल्याला आज दिसून येतोय।